पहिला पाऊस, पहिलं प्रेम आणि पहिलं पुस्तक याचा आनंद खरोखरच खूप वेगळा असतो. इथल्या बहुतेक जणांनी पहिल्या प्रेमाचा अनुभवही घेतला असेल, पण पहिल्या पुस्तकाचा आनंद घेणारी या सभागृहात एकमेव व्यक्ती आहे ती म्हणजे शर्मिला. शर्मिलाचं वेगळेपण मला असं पहिल्यांपासून जे जाणवत होते असं एक अत्यंत उत्साही असं ते व्यक्तिमत्व आहे आणि तरलपणा, प्रत्येक गोष्टी ते टिपकाला कसं असतो ना, प्रत्येक गोष्ट टिपून घेतो, तसं तिची ज्ञान ग्रहण करण्याची इच्छा, आकांक्षा आणि प्रयत्न हे सातत्याने मी गेले 8, 9, 10 वर्ष पाहतोय. आणि कुठलाही विषय शिकताना, नवीन काही शिकताना ती कायम एखादा लहान मूल कसं चेहऱ्यावर त्याच्याशी भाव असतात की नाही मला सांगा, मला सांगा, मला हे माहिती पाहिजे, तसं तिच्यातलं ते लहान मूल पण तिच्यामध्ये आहे. प्रसिद्ध समुपदेशक ॲडव्होकेट सौ शर्मिला भिडे पुराणिक यांनी आपल्या अनुभव पुस्तक स्वरूपात प्रकाशित केले. आत्मभान या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज झाला. आज आषाढ शुद्ध दशमी अर्थात 5 जुलै 2025 शर्मिला पुराणिक लिखित आत्मभान ह्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज संपन्न होतो आहे. या प्रसंगी जमलेल्या आप्तेष्ट, सुहृद आणि परिचितांचे मी वरदा भिडे आणि पुराणिक परिवारातर्फे आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आजच्या या हृदय सोहळ्याला सुखकर्ता, दुःखहर्ता आणि बुद्धिदाता गणेशाच्या चरणी वंदन करणं योग्य ठरेल. गणपती बाप्पाच्या कृपेने आपल्या अडचणी दूर होतात, त्याच्या आशीर्वादाने ज्ञान समृद्धी लाभते आणि म्हणूनच त्याला नेहमीच अग्रपूजेचा मान दिला जातो. या प्रसंगी मी शर्मिलाताईंचे वडील अरविंद भिडे आणि त्यांचे सासरे डॉक्टर गोविंद पुराणिक यांना नम्र विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन गणेशाचं पूजन करावं. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मृणालिनी शितळे मॅडम आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मकरंद ठोबरे सर यांना मी विनंती करते की त्यांनी गणपती पूजनासाठी यावं. आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खरं तर पुणेकर म्हटलं की गणेशाला विशेष असं स्थान आहे. लोकमान्य टिळकांनी कितीतरी वर्षापूर्वी गणेशोत्सव सुरू केला, त्याला सार्वजनिक स्वरूप दिलं. आज तो वेगळ्या रंगात आणि ढंगात जरी साजरा होत असला तरी सुद्धा गणपती बाप्पा म्हटलं की आजही पुणेकरांच्या मनात एक वेगळीच आस्था निर्माण होते. फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड ही प्रतिमा आपल्या सगळ्यांच्या मनात त्याची आहे. मी आत्मभान ह्या पुस्तकाच्या प्रकाशक सौ कामणकर यांना विनंती करते की त्यांनी रंगमंचावर गणेश पूजनासाठी यावं. मान्यवरांना नम्र विनंती की कृपया आपण आसन. मी शर्मिलाताईंना विनंती करते की आजच्या प्रमुख पाहुण्या मृणालिनी चितळे यांचा सत्कार करावा, पण त्याआधी मृणालिनीताईंची थोडक्यात ओळख करून घेऊया. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या संचालकपदी त्या 12 वर्षे कार्यरत आहेत. स्त्री मासिकाच्या कार्यकारी संपादक म्हणून त्यांनी काम केले. काउन्सिलिंग आणि कुटुंब न्यायालय या क्षेत्रात त्यांचं विशेष काम आहे. मनाची ये डोही, घर नावाचं भेट, नातं रक्तापलीकडचं असे विविध कथा संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. अनेक उल्लेखनीय व्यक्तींचं चरित्र लेखन त्यांनी केलंय. डॉक्टर अलका मांडके यांच्याबरोबर हृदयस्थ ह्या पुस्तकाचं आणि डॉक्टर रवी थत्ते यांच्याबरोबर विज्ञानेश्वरी
ह्या पुस्तकाचं सहलेखन सुद्धा त्यांनी केलंय. अनेक ललित लेखन त्यांचे प्रसिद्ध झालेले आहे. बाल कुमार क्षेत्रात सुद्धा त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे. अशा मृणालिनीताई चितळे आज ह्या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. मी शर्मिलाताईंना विनंती करते की त्यांनी मृणालिनीताईंचं स्वागत आणि सत्कार करावा. आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करू. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर मकरंद ठोंबरे. ते होमिओपॅथिक डॉक्टर आहेत, तसंच मानसशास्त्रीय समुपदेशक म्हणूनही ते काम करतात. लेखक, ज्योतिष तज्ज्ञ आणि लाईफ कोच असे विविध आणि बहुरंगी असा एक व्यासंग त्यांचा आहे. तसेच इन्स्टिट्यूट ऑफ होलिस्टिक हिलिंग इंडिया या संस्थेचे ते संस्थापक आणि संचालक आहेत. मकरंद ठोंबरे सर यांचा सत्कार करण्याची विनंती मी शर्मिलाताईंना करते. आपण सगळ्यांनी टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. तसंच आत्मभान हे पुस्तक आज आपण प्रकाशन सोहळ्याला जमलो. या पुस्तकाचं प्रकाशन आणि मुद्रण आणि अनेक किचकट गोष्टी ज्यांनी लीलया पार पाडल्या अशा मानसीताई ताम्हणकर आज आपल्या इथे आलेल्या आहेत. तर त्यांचा सत्कार आपण करणार आहोत. त्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. आकाशवाणी मुंबई पुणे येथे विविध कार्यक्रम त्यांनी निवेदिका म्हणून सादर केले. मराठी मालिकांचं पटकथा, संवाद लेखन किंवा डीडी मेट्रोवर अनेक माहितीपटांचं लेखन त्यांनी केलंय. मानसीताईंचा सल्ला हे वाचकप्रिय जे सदर होतं त्याचं दीर्घकाळ त्यांनी लेखन केलंय. तसंच अंतर्नाद हा मुलाखतींवर आधारित कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलंय. अनेक मराठी, हिंदी या संगीत कार्यक्रमांचं त्यांनी सूत्रसंचालन केलंय, संहिता लेखन केलंय. अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्यानही दिले. जसं आज सख्खे शेजारी हे नातं जपलं जातंय का, सर्वात जवळचा सोबती म्हणजे पुस्तक, आनंदाची समाधानाची व्याख्या म्हणजे काय, अशा विविध विषयांवर त्यांनी व्याख्यानं दिले. आराध्य प्रकाशन ही त्यांची स्वतःची प्रकाशन संस्था आहे, त्याच्या त्या प्रमुख आहेत. अशा मानसीताईंचं स्वागत करायची विनंती मी शर्मिलाताईंना करते. आजच्या कार्यक्रमाच्या निवेदक वरदा भिडे यांच्यासाठी मी छोटीशी गिफ्ट देते. सुरुवातीला मी तुम्हाला सगळ्यांना म्हटलं की मी तुमचं मनापासून स्वागत करते. मी जेव्हा मनापासून असं म्हणते तेव्हा मराठीमध्ये मन, कान्हा, मात्रा, वेलांटी कुठलाही शब्द नाही. असं वाटताना वाटतं की अगदी साधा, सरळ, सोट असा हा शब्द आहे. पण आपण नीट विचार केला तर जाणवतं की मन हे खरंच किती गुंतागुंतीचं आहे. या 2 अक्षरी शब्दाभोवती मराठीतील संतांनी, साहित्यिकांनी, कवींनी लिहिलेली अनेक वचनं यावेळी माझ्या डोळ्यासमोर येत आहेत. रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहून मन आपल्या भाव विश्वावर कसं नियंत्रण ठेवतं ते त्यांनी सांगितलंय. बहिणाबाई म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं डोर, किती हाकला हाकला परी येईल पिकावर. सुधीर मोगे म्हणतात, चेहरा मोहरा ह्याचा कधीच कोणी पाहिला नाही, चेहरा मोहरा ह्याचा कधीच कोणी पाहिला नाही, धनी अस्तित्वाचा तरीही ह्याच्या विण दुसरा नाही. तर अशा ओढाळ मनावर एक प्रार्थना सादर करण्यासाठी मी विनंती करते की गीता पत्की यांनी व्यासपीठावर यावं. खरं तर सरस्वतीच्या वंदनेने आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळण्याची गरज आहे. पण सरस्वतीचा वास हा आपल्या सगळ्यांच्या मनात पुस्तक रूपाने असतोच. त्यामुळे आजच्या ह्या आत्मभान ह्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला ही प्रार्थना आम्हा सगळ्यांनाच जास्त योग्य वाटली. ऐकूया. आम्ही वंदितो हे ज्ञान दे तुला, आम्ही वंदितो
ज्ञान दे तुला. कृपेचा तुझ्या हस्त ठेवी सदा, आम्ही वंदितो हे ज्ञान दे तुला. दया प्रेम शांती मनी यावसो, सदाचार नीती नम्रता, आम्ही वंदितो हे ज्ञान दे तुला. नको भेद ते वर्ण जाती कशाचे, नको बोलणे व्यर्थ मी तूपणाचे. नको स्पर्श तो भीती दुर्वासनेचा, आम्ही वंदितो हे ज्ञान दे तुला. मनी स्वप्न सत्यम शिवम सुंदराचे, मनी स्वप्न सत्यम शिवम सुंदराचे. रुजावे कला ज्ञान विज्ञान साचे, तुझ्या साधनेने मिळो सौख्य विश्वा. तुझ्या साधनेने मिळो सौख्य विश्वा, आम्ही वंदितो हे ज्ञान दे तुला. कृपेचा तुझ्या हस्त ठेवी सदा, आम्ही वंदितो हे ज्ञान दे तुला. आम्ही वंदितो हे ज्ञान दे तुला. ज्ञानदेवता सरस्वती ही मनोदेवतेचं एक रूप आहे, असंच आपण या प्रार्थनेतून जाणून घेतलं. खरोखर मन हे अतिशय द्वार असतं. मानव या शब्दात सुद्धा मन आहे. इतर प्राणी मात्रांना मात्र मन नावाची चैन नाहीये. माणसाने जर का आपल्या स्वतःच्या मनात डोकावून बघितलं तर एखाद्या कॅलेडोस्कोपच्या आतमध्ये असतील असे असंख्य विचारांचे तुकडे तुकडे आपल्याला दिसतील. पण कधी कधी या विचारांची सुबक नक्षी मात्र होत नाही. या विचारांच्या तुकड्याची कधी कधी विस्कळीत आणि विखुरलेली अशी रांगोळी होते. ही विस्कटलेली मनाची रांगोळी नीटनेटकी करण्याचं काम काउन्सिलर शर्मिला पुराणिक गेली अनेक वर्ष सातत्याने सहजपणे करत आहेत. त्यांच्या अनुभवाचं संचित त्यांनी शब्दबद्ध केलंय आत्मभान या पुस्तकाच्या रूपाने. मी शर्मिलाताईला विनंती करते की ह्या प्रसंगी त्यांनी हे जे शब्दबद्ध केलेलं जे संचित आहे त्याविषयी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मृणालिनी चितळे मॅडम, अध्यक्ष डॉक्टर मकरंद ठोंबरे सर आणि आराध्य प्रकाशनच्या श्रीमती मानसी ताम्हणकर यांना मी अभिवादन करून, तसेच केवळ माझ्यासाठी माझ्या शाळेपासून काउन्सिलिंग पर्यंत मला शिकवणारे गुरुजन, माझ्या बालपणापासून आतापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवर झालेले माझे मित्रमैत्रिणी आणि हितचिंतक, तसेच माझ्या 91 वर्षांच्या सासऱ्यांपासून 7 वर्षाची नात ओवीपर्यंत आलेले सर्व नातेवाईक यांचं मी मनापासून स्वागत करते. आज उपस्थित असलेले तुम्ही सर्वजण केवळ माझ्या कौतुकासाठी आला आहात म्हणून मी तुमचे खूप आभार मानते. खरं तर हे पुस्तक छापावं की नाही या द्विधा मनस्थितीत मी होते. कारण हल्ली हातात घेऊन कोणी पुस्तक वाचतं का, किंवा नुसती कपाटाची धन होते का, किंवा नंतर रद्दीच होते का असंही वाटतं. पण गेल्या 2 वर्षांमध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालेले पुस्तक प्रकाशन किंवा प्रदर्शन, तसेच तेथे झालेली पुस्तकांची विक्री यांची संख्या पाहून मी हे पुस्तक प्रकाशित करण्याचे ठरवले. तरी या पुस्तकापर्यंत मी कशी पोहोचले हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते.
माझे विस्तृत मनोगत मी पुस्तकात लिहिलं आहेच. कुठलंही काम पहिल्यांदा करायचं झालं की दडपण येतच. तसंच ना मला आजही आलंच आहे. पहिलं प्रकाशित होणारं पुस्तक आणि त्याचं मनोगत मी कसं बरं लिहू असं खरंच वाटत होतं. मला माझ्या या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनापर्यंत पोहोचताना अनेकांची शिकवण, सहकार्य, निरपेक्ष मदत आणि खूप आशीर्वाद लाभले आहेत. तरी माझं मनोगत मी थोडक्यात सांगते. मी अर्पण पत्रिकेत म्हटल्याप्रमाणे मी माझ्या आईची आई, आजी माझी, जी मला कायमसाठी आईच होती, तिच्याच जवळ अधिक राहिले. तिच्या सर्व वागण्या, बोलण्यातून आणि विचारातून मला खरं तर समुपदेशनाचं बाळकडूच मिळालं. मी आईची काही वाक्य जशी की घे सुरी घाल होरी असं करू नये, हाताला काम तोंडाला लगाम, तसेच बोलून टाकावं पण टाकून बोलू नये अशा वाक्यांवर लेख लिहिले. तेव्हा माझा सख्खा मामा अरविंद वैद्य मला म्हणाला, पण आम्हाला पण याच आईने शिकवलं, पण हे सगळं तुझ्या लक्षात कसं? तेव्हा मी त्याला गमतीने म्हटलं पण की तिने खरं तर सर्वांना सारखंच शिकवलं, पण ते लक्षात ठेवणं आणि त्याचा उपयोग करणं हे मी तुमच्यापेक्षा जास्त शिकले. आताही माझ्याकडे अगदी 10 वर्षापासून 75 वर्षांच्या बाईपर्यंत कोणीही समुपदेशनासाठी येतं तेव्हा माझ्या मनाच्या आणि विचारांच्या कोपऱ्यात माझी आईच असते. आणि क्लायंटला बरं वाटलं की एक वेगळंच समाधान मला मिळतं. त्याच्यासाठी थोडं उदाहरणादाखल सांगते. माझ्याकडे एक 12 वर्षाची मुलगी आली होती, जिला कुठेही कधीही बाथरूमला होत असे. त्यामुळे खेळायला जाणंही खूप कठीण झालं होतं. या कारणामुळे ती मुलगी आणि घरातील सर्वजण फार अस्वस्थ होते. पण त्या मुलीला कुठल्याही औषधाशिवाय फक्त समुपदेशनाने मला या समस्येतून बाहेर काढता आलं. आणि मे महिन्यात ती समर कॅम्पला गेली. हा तिच्या आईचा आलेला मेसेज पाहून मला खूप छान वाटलं आणि तिच्या घरच्यांसाठी मी पण सुखावले. नंतर 16-17 वर्षाचा एक मुलगा स्वतःच्या आईला शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर नको त्या स्थितीत पाहतो आणि रागाने आईचा खून करू का आत्मघात करू या विचारातच माझ्याकडे येतो. काही महिन्यातच स्वतःच्या करिअरकडे फोकस करू लागतो आणि तसेच 4 वर्ष अधूनमधून माझ्या संपर्कात राहून उत्तम डिग्री जेव्हा मिळवतो तेव्हा मलाच यशस्वी झाल्यासारखे वाटते. 75 वर्षांच्या आजी जेव्हा माझ्याकडे येऊन त्यांची समस्या सांगतात आणि तू मला खूप आधी भेटायला हवी होतीस ग असं म्हणतात तेव्हा त्यांच्या इतकाच मला पण दिलासा मिळतो. तसेच अशा व्यक्तींना त्यांच्या वयाच्या या टप्प्यावर मी काहीतरी मदत करू शकले याचं खूप सारं समाधान. एखादं जोडपं आमच्या 4 वर्ष नवरा बायकोचं नातच नाही आणि आम्ही विभक्त होण्याच्या विचारात आहोत असं सांगत येतात, पण पुढे 2 वर्ष समुपदेशनासाठी येतात आणि ते आईबाबा होणार आहेत हे घरच्यांना सांगण्याआधी मला येऊन सांगतात तेव्हा माझ्याही आनंदाला तारावा राहत नाही. तेव्हा ना मी पण त्यांच्याच घरातली आणि त्यांच्याच जवळची व्यक्ती झालेली असते. अशा सगळ्या वेगवेगळ्या केसेस मी हाताळू शकले याचं मुख्य कारण आमच्या शेजारी राहत असलेल्या सौ मृणालिनी चितळे या जेथे कार्यरत होत्या त्या बाया कर्वे संस्थेत सुरू होणारा काउन्सिलिंग सायकोलॉजी या 1 वर्षाच्या डिप्लोमासाठी खरं तर त्यांनीच माझं नाव घातलं व तो कोर्स करण्यासाठी मला प्रवृत्त केलं. त्या कोर्समध्ये मला शिरीषा साठे, अनुराधा करकरे, राधा राजे, डॉक्टर मकरंद ठोंबरे, आरती पेंडसे, पल्लवी कासंडे असे अतिशय विद्वान आणि पारंगत शिक्षक मिळाले. हा कोर्स मी डिस्टिंक्शन मध्ये पास होऊन समुपदेशनाबरोबर व्यक्तिमत्व विकासाच्या अनेक गोष्टी शिकले. मी काउन्सिलिंगचा कोर्स पूर्ण केला आणि पूर्णवेळ हेच काम करायचं ठरवलं व डॉक्टर ठोंबरे सरांना भेटले. त्यांनी खरं तर माझी कोणतीही परीक्षा न घेता त्यांच्या संस्थेमार्फत मला एका कॉलेजमध्ये समुपदेशक म्हणून पाठवलं व माझे समुपदेशक म्हणून काम सुरू झालं. माझ्याकडे येणाऱ्या कामाविषयी मी नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याशी कायमच बोलत असे.
त्या सर्वांनी आग्रह करायला सुरुवात केली की तुझे अनुभव केसेस लिहून काढ. कधी कधी मध्ये मध्ये भेटत असलेला माझा चुलत भाऊ विवेकदादा भिडे व माझ्या बहिणी समान भावजाई श्वेताली मला सारखीच अनुभव लिहिण्याविषयी आठवण करून देत होते. मग मी त्याचे लिहितही गेले. त्यावर माझे माहेरचे सासरचे लोक, मित्रमंडळी, इतर नातेवाईक अभिप्राय देऊ लागले. तसंच माझे सासरे डॉक्टर गोविंद पुराणिक, माझे आत्तेदीर अनिल जोग, काही मित्रमैत्रिणी मागे लागले की याचं पुस्तकच करायला पाहिजे. आता मला पुस्तक करायचं म्हणजे काय हेही माहीत नव्हतं. माझे 50 लेख लिहून झाल्यावर या पुस्तक निर्मितीच्या क्षेत्रातील तज्ज्ञ वैशाली बापट यांच्या बरोबर मी बोलण्यास सुरुवात केली. त्यांनी मला सांगितलं, असं नुसती पुस्तिका वगैरे नको करू, आपण पुस्तक प्रकाशित करू आणि प्रकाशक शोधू. म्हणून मी पॉप्युलरचे सुनील गाडगेट यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी मला आराध्य प्रकाशनच्या सर्वेसर्वा मानसी ताम्हणकर यांचं नाव सुचवलं. मग मानसी ताईंबरोबर बोलणं झालं आणि त्यांनी पुस्तक प्रकाशित करण्याची पूर्ण तयारी दाखवली आणि खरोखरी एखाद्या गुरुप्रमाणे सर्व प्रकारची मदत केली. त्यामुळे आज हे पुस्तक मला तुम्हा सर्वांच्या हाती देता येणं शक्य झालंय. या पुस्तकाचं प्रकाशन पाहण्यासाठी ना काही मंडळी हवी होती, पण ती आता या जगातच नाहीये. हे पुस्तक त्यांच्या हातात देताना मलाही तेवढाच आनंद झाला असता. असे लोक म्हणजे माझे आजोबा नाना भिडे, अप्पा भिडे, माझी आजी काशीबाई ओक, माझे मामे सासरे भाऊ घाणेकर, माझ्या मावस सासूबाई श्रीमती सुमन पालकर, माझ्या सासूबाई श्रीमती स्नेहल पुराणिक, माझे स्नेही अनिल सावले, माझे मावस दीर अरुण पालकर, माझ्या जाऊबाई श्रीमती शैला जोगळेकर, माझे हितचिंतक श्री व सौ अरुण कुमार पंडित आणि माझा धाकटा भाऊ अमित. माझा धाकटा भाऊ अमित याला तर हे पुस्तक पाहून खूप आनंद झाला असता. या सर्वांची आठवण काढल्याशिवाय मी माझं मनोगत पूर्णच करू शकत नाही. मला माझ्या या प्रवासातील अनेक लोकांची नावं खरं तर नमूद करायची आहेत, पण मनोगत खूपच मोठं झालं असतं तरी ज्यांची नावे नमूद करू शकले नाही त्या सर्व आप्तस्वकीयांचे मी मनापासून आभार मानते. आत्मभान जे माझ्या आईने म्हणजे आजीने मला कायमच देण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तिलाच हे पहिलं पुस्तक अर्पण करताना मला खूप आनंद होत आहे आणि आत्मभान प्रकाशित होत असताना मला खूप समाधानही मिळालं आहे. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्या पाठी अशाच राहू देत ही प्रार्थना करते. परत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते आणि इथेच थांबते. शर्मिलाताईंच्या मोठ्या लोकांचे आशीर्वाद, त्यांची स्वतःची असलेली मॅग्नेटिक पर्सनॅलिटी या सगळ्याचं संचित एका मंजुषा किंवा पेटीमध्ये शब्दबद्ध झालंय आत्मभान या रूपाने. त्यातले काही लेख मी स्वतःही वाचले. खरोखर डोळ्यात अंजन घालावं असे ते लेख आहेत आणि ते ह्या पुढील पिढीला नक्कीच मार्गदर्शक ठरतील ह्यात शंका नाही. पण आत्मभान हे पुस्तक आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये प्रत्यक्ष येईपर्यंत मुद्रण व्यवस्था, त्यातले अनेक बारकावे हे मानसीताई ताम्हणकरांनी शर्मिलाताईंना मार्गदर्शन रूपाने सांगितले. मी मानसीताईंना विनंती करते की ह्या प्रसंगी त्यांनी त्यांचं मनोगत सांगावं. नमस्कार, मी मानसी अरुण ताम्हणकर, आराध्य प्रकाशनचे संपादकीय सगळे विभाग, प्रकाशन आणि DTP पासून कव्हर करण्यापासून सर्व पाहते. असं म्हटलं जातं की पंचतत्व जे आहेत ते मनुष्याशी संप्रेरित आहेत आणि पंचेंद्रिय याच्यामध्ये आणखीन एक तत्व मी ॲड करेन, ते म्हणजे संवेदना, जाणीवा आणि भावना. ह्या जेव्हा एकत्र येतात तेव्हा पूर्णतः मनुष्य अभिव्यक्त होत असतो आणि ही अभिव्यक्ती भावना, कल्पना आणि विचारांची असते. त्यामुळे मनुष्य कसा आहे तो किंवा ती एकूण हे आपल्याला जाणवतं.
जेव्हा माझ्याकडे हे आत्मभानाचे जवळजवळ 60 ते 65 लेख आले वाचनात, तेव्हा एक लक्षात आलं की अजूनही माणूस एकाकीच आहे. व्यक्त कसं करावं, व्यक्त कसं व्हावं या गोंधळामध्ये तो आजही आहे. तो 15 वर्षाचा कुमार असू दे किंवा 80 वर्षाची व्यक्ती असू दे, व्यक्त होताना कसं व्यक्त व्हावं हा प्रश्नाकडे तो कितीतरी वर्ष थांबून राहतो. आणि संवाद जोपर्यंत होत नाही तोपर्यंत समोरच्याची संवेदना कळत नाही, आणि संवेदना आपल्याला जाणवत नाही तोपर्यंत आपण त्याला तिराहित म्हणूनच बघतो. अशा सगळ्या भावना, कल्पनांपेक्षा विचारांनी एकत्र आलेले केसेस म्हणा किंवा लेख म्हणा हे जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा हे लोकांपर्यंत आलं पाहिजे, प्रत्येकाकडे हे आलं पाहिजे, प्रत्येकाने ते वाचलं पाहिजे. भरमसाठ या विषयावरची पुस्तकं भरपूर आहेत आपल्याकडे. सहज जरी उघडलं तर याच्यातले नामवंत लेखक आहेत जे मानसिकदृष्ट्या विचारांनी त्यांना प्रवृत्त केल्यानंतर उपदेश करतात किंवा त्यांना मार्ग दाखवतात. पण हे जे छोटंसं पुस्तक आहे 65 ते 64 लेखांचं, ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष व्यक्ती कशी आली आणि व्यक्ती काय भोगते आणि काय त्यातून सुटका करायची हे जेव्हा समोर येतं तेव्हा शर्मिला ताईंनी त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते कसे सॉल्व्ह झालेले आहेत प्रत्येकाचे प्रश्न, हे ह्या प्रत्येक लेखातून आहे. अर्पण पत्रिकेमध्ये उल्लेख केलेल्या आजी म्हणजे त्यांची आईच आधी, तिच्या प्रत्येक म्हणीतून त्या म्हणीला त्यांनी शीर्षक देऊन त्या पद्धतीने ते लेख लिहिलेले आहेत. आणि त्या लेखाचा उल्लेख करताना, त्या म्हणीचा उल्लेख करताना तुम्हाला प्रत्येकाला वाचकाला जाणवेल की खरोखरच अशा पद्धतीनेच हे असायला हवं होतं. आणि मग आपल्यालाही उमेद वाटते, अरे माझा पण प्रश्न आहेच की, का बरं मी विचारू नये. आपल्याकडे ना एक श्रोते हो, आपल्याकडे एक गंमत असते, सायकियाट्रिस्टकडे जाणं म्हणजे याला वेळ लागले का म्हणून हा सायकियाट्रिस्टकडे जातो का. काउन्सिलरचं काउन्सिलिंग घेणं, अरे अरे बापरे एवढा प्रॉब्लेम आहे का त्याला. अरे हा प्रश्न विचारण्यापेक्षा त्याच्या जवळ जा, त्याला विचारा, संवाद साधा. त्या संवादातून मी तुला काय करू शकतो, मी किती मदत करू शकतो, हे जेव्हा प्रत्येकाच्या मनामध्ये आत्मीयतेने निर्माण होईल तेव्हा आत्मभानसारखं पुस्तक सुद्धा जगजाहीर होईल. आणि प्रत्येकाला असं वाटेल नाही संवाद साधला पाहिजे. आज संवाद दुरावतोय. आज फक्त टेबलाशी रात्री 9, 9:30ला जेवायला एकत्र येतात, 4 गोष्टी बोलल्या तर बोलतात, नाहीतर घरात चौघांच्याही मुंडी म्हणत नाही डोकी कशामध्ये असतात, मोबाईलमध्ये असतात. अरे परवा असं झालं, हो का, ठीक आहे, ती भेटली होती का तुला, कोण बरं, हां हो हो त्याला आमचं बोलणं, संवाद संपला. अरे पण तुम्ही काय करता, तुला काय दुःख आहे, तुला काय सुख आहे, तुला काय आनंद झाला, कसला आनंद झाला, का घ्या ना भाग. एकमेकांची संवाद साधा. आणि संवाद साधणं म्हणजे संवेदना आपल्यामध्ये जाणीवा आहेत हेच व्यक्त नाही का होतं. आणि ह्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा काउन्सिलर हा खऱ्या अर्थाने ज्ञानाचा दिवा दाखवणारा जसा असतो. पूर्वी नराचा नारायण करणारा श्रीकृष्ण होता, आता तो श्रीकृष्णही नाही आहे, पण नराचा नारायण नाही, पण संवेदनाने माणूस टिकवून ठेवण्याचं, प्रत्येकातलं नातं टिकवून ठेवण्याचं जे काम आहे ते काउन्सिलरसारखे, शर्मिला ताईंसारखी माणसं करत असतात. ह्यासाठी मोकळे व्हा, संवाद साधा. थोडं वाटेल मी का बोलू, नको बाबा, मी काही बोललो तर हा काय म्हणेल किंवा ही काय म्हणेल, नको. मग मैत्रिणींजवळ बोला. मैत्रिणी कधीतरी सांगतील, अरे तो असा म्हणत होता, ती अशी म्हणत होती, तिला घरात त्रास होता किंवा काही असेल तसं. पण आपला ज्याच्याशी नातं आहे त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न तरी करा. मग प्रयत्नांच्या आधी प्रश्न जर आले, बरेचसे प्रश्न तयार होतात, नको.
आणि शेवटी उत्तर काय येतं? नको, राहू दे, नका, असं ठेवू नका, राहू दे कशाला. आता पदोपदी मार्गदर्शन करणारी माणसं तुमच्या समोर आहेत. तुम्ही प्रत्येकाने पुढे या, प्रत्येकाने आपल्या आपल्या संवादानुसार त्यांच्याशी संवाद साधा आणि थोडंसं दुर्लक्ष करू नका. घरात वयोवृद्ध असू दे, 50शीचे असू दे, 40शीचे असू दे, नाही तर 14 वर्षाचा मुलगा मुलगी असू दे, जाणून घ्या. धावायचं तर आहेच आपल्याला, सकाळी 10 पासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत किंवा सकाळी 8 पासून रात्री 10 पर्यंत. ते धावणं कशासाठी असते? आपल्या माणसांसाठी आहे. पण ते आपल्या माणसांसाठी असलेल्या आपण आपल्या माणसांच्या किती जवळ असतो हा प्रश्न नाही आहे का आज? हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया आपण सगळ्यांनी मिळून. प्रत्येकाने घरातल्या आपण आपल्यातूनच सुरुवात करूया. आणि तसंच शेजारी आहेत, बाजारी आहेत, मित्रमैत्रिणी, आपलं जग तेवढंच आहे. वाढवलं तर मोठं आहे, सीमित आणलं तर अगदी छोटं आहे. एका ब्लॉकपुरती किंवा एका रूमपुरती आहे. त्यातून बाहेर पडूया आणि आत्मभान सारखं आत्मभान आपल्यामध्ये ठेवूया. पुस्तकातून तर ते येईलच, पण आत्मभान हे कायम ठेवा की मनुष्याच्या जाणीवेची आणि संवेदनेची खऱ्या अर्थाने शाश्वती आहे की हा माणूस आहे, त्या माणसाला मन कळतंय, संवाद साधतोय, असं करू द्या. आणि हे सगळ्यांनी जर केलं तर मला असं वाटतं आणि आनंदी आयुष्य आणि आनंद जीवन शेवटच्यापर्यंत टिकायला मला वाटतं वेळ लागणार नाही आणि काहीच कठीण होणार नाही. सगळ्यांनी आत्मभान जरूर वाचा. त्याच्यावरच्या काही कमेंट्स असतील, काय आवडलं हेही वेळोवेळी कळवत जा. आणि सगळ्यांनी एकच लक्षात ठेवा, माझे सगळे ज्येष्ठ इथे आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत किंवा बाकी तुम्ही सगळे प्रेक्षक आहात, माझे अर्थातच वाचक आहात, तर एक आहे संवेदना मरून देत नका. संवेदना ह्या सतत जागृत ठेवा. आणि जसा जसा वेळ मिळेल तसा शेजारच्याला म्हणजे तुमच्या जवळच्या नात्याला जपा आणि नात्यातल्या प्रत्येक गोष्टीतून काय साधता येईल आणि आपल्याला काय करता येईल त्याच्यासाठी हेच आत्मभान आहे. नमस्कार. आणि लिहिणारा असेल तर आपण त्यांना पुढे आणूया. ह्या विचारातून उत्तम लिहिणाऱ्यांसाठी मी आराध्य प्रकाशन सुरू केलं आणि त्या ओघामध्ये, त्या प्रवाहामध्ये शर्मिला ताईंसारख्या लेखकांसारखे लेखक समोर आले. मी त्यांचंही काम करू शकले आणि उत्तम लिहिण्याचा माझा व्यवसाय नाही आहे. आराध्य प्रकाशनाची प्रकाशन संस्था असली तरी अंक काढायचे, भरपूर विकायचे, पुस्तकं छापायची, त्याचे पैसे मिळवायचे आणि महाराष्ट्राच्या बाहेरपर्यंत ते सगळं न्यायचं माझा व्यवसाय नाही. उत्तम लिहिणाऱ्या लेखकाला पुढे आणायचं आणि त्याचा हात लिहिता ठेवायचा, एवढंच आराध्य प्रकाशनाचं ध्येय आहे. आणि तेच काम मी आज गेली 5 वर्ष करते. नशीब माझं चांगलं आहे की आत्मभानसारखं पुस्तक सुद्धा माझ्याकडून आज प्रकाशित केलं जात आहे आणि त्याचं लवकरच आता आजच्या चांगल्या दिवशी प्रकाशन होत आहे. हाही मला एक आनंद आहे. धन्यवाद मानसते. खरंच मानसीताईंनी आजच्या एका महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकला की फेसबुकवर असंख्य मित्रमैत्रिणी असलेले अनेक जण मनात मात्र एकटे असतात. त्यासाठी संवेदना आणि सहवेदना ही फार महत्त्वाची असते. त्यांनी आराध्य प्रकाशनबाबत जे सांगितलं तेही मला वाटतं समोर बसलेल्या प्रेक्षकांपैकी कोणी उगवते लेखक असतील तर ते नक्की ध्यानात ठेवा. यानंतर आपल्या सगळ्यांची ज्या क्षणाची आपण वाट बघतोय तो प्रकाशन सोहळा आता आपण संपन्न करत आहोत. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रकाशन सोहळा पार पाडावा. जेव्हा शर्मिलाताईंचं पुस्तक वाचलं तेव्हा मन आणि ह्याविषयी मीही काही वाचलं आणि फ्रॉइड नावाचा जो अतिशय जुना असा मानववंशशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या एका
मानसशास्त्रीय लेखकाची मला एक छोटीशी गोष्ट वाचनात आली. एकदा ते स्वतः, त्यांची बायको आणि छोटा मुलगा एका तळ्याकाठी फिरायला गेले होते. काही वेळ झाला, गप्पा टप्पा झाल्या. त्या फ्रॉइडचे एक मित्र त्यांना भेटले. ते त्यांच्याबरोबर एक छोटासा फेरफटका मारायला गेले. त्यांची बायकोला तिची मैत्रीण भेटली. तीही तिच्या स्वयंपाकघर आणि अनेक गोष्टींविषयी चर्चा करण्यात त्या दंग झाल्या. आणि ह्याच्यामध्ये त्यांचा जो छोटा मुलगा होता तो मात्र काही क्षणात दिसेनासा झाला. जेव्हा दोघे जण आपापल्या गप्पा मारून पुन्हा बेंचवर बसायला आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे, आपला छोटा मुलगा आजूबाजूला कुठेच दिसत नाहीये. आणि मग ती आईच, ती फ्रॉइड होती, त्यांची बायको म्हणाली की अहो चला शोधायला चला इकडे तिकडे, नाहीतर पोलिसात कंप्लेंट करायला पाहिजे आपल्याला, कुठे गेला आपला मुलगा. तर ते होते फ्रॉइड. ते म्हणाले थांब, अगदी सोपं सांगतो, तू त्याला काय सांगितलं होतंस, कुठे जाऊ नकोस. तर ती म्हणाली हो, मी त्याला सांगितलं होतं की त्या तळ्याच्या काठी जाऊ नकोस, तिथे काही बदकं आहेत, तिथे निसर्ग आहे, तुझा पाय नक्की घसरेल, तर तिथे काही केलं तरी जाऊ नकोस. ते म्हणाले मग एकच काम कर, तू नक्की तिथे जाऊन बघ, तो तिथे नक्की असेल. आणि आश्चर्य म्हणजे तो मुलगा खरोखर तिथे जाळं टाकून आणि बालसुलभ अशा गोष्टी करत होत्या. याच्यावर मला एवढंच सांगायचंय की जे करू नको असं आपल्याला सांगितलं जातं तेच नेमकं करायची माणसाला इच्छा होते किंवा त्याचा मोह होतो. पण अशा वेळेला काउन्सिलर शर्मिलाताईंसारख्या आपल्या मार्गदर्शन पण असतात. आजच्या प्रमुख पाहुण्या मृणालिनीताई चितळे यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी ह्या प्रसंगी त्यांचं मनोगत सांगावं आणि मानसशास्त्रीय अनेक पैलूंवर आपल्याला मार्गदर्शन करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मकरंद ठोंबरे, आराध्य प्रकाशनाच्या मानसी तामणकर, शर्मिला पुराणी, वरदा आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, पहिला पाऊस, पहिलं प्रेम आणि पहिलं पुस्तक याचा आनंद खरोखरच खूप वेगळा असतो. म्हणजे नेहमीची येतो पावसाळा असं म्हणून धो धो पाऊस पडतो, आपण तो सहन करतो, उपभोगतो. पण उन्हाची काहिली संपल्या जो पहिला पाऊस येतो ना, त्याची न्यारी वेगळीच असतो. इथल्या बहुतेक जणांनी पहिल्या प्रेमाचा अनुभवही घेतला असेल, पण पहिल्या पुस्तकाचा आनंद घेणारी या सभागृहात एकमेव व्यक्ती आहे ती म्हणजे शर्मिला. तिचे मी मनपूर्वक अभिनंदन करते. तिने सांगितल्याप्रमाणे ती माझ्या घराच्या शेजारीच राहायची. तिची अन्वया, माझ्या दोन्ही मुली राधिका गोपिका एकत्र खेळलेल्या आहेत. आम्ही अनेकदा भेटायचो. शर्मिलाला कदाचित आठवतही नसेल, तिने मला एक खूप छान पत्र लिहिलं होतं. म्हणजे ज्या काळात फक्त मोबाईलवर अंगठे दिले जात नव्हते त्या काळाच्या आधीपासून आम्ही मैत्रिणी होतो. आता ती मला मॅडम वगैरे म्हणते ते आपण सोडून देऊया. पण जेव्हा पाया कर्वे अभ्यास केंद्रातर्फे आम्ही वेगवेगळे प्रयोग करत होतो, 2005 साली त्याची स्थापना झाली. मला अध्यक्षपदाची जबाबदारी आली. पल्लवी कासंडे बहुतेक इथे नाही, ती कोऑर्डिनेटर होती. ती आणि मी मग सर्वेक्षण करूया, संशोधन पत्रिका छापूया, म्हणजे तयार करूया, अशा पद्धतीचं काम करत असताना एक काउन्सिलिंगचा कोर्स की ज्याची आता खूप गरज आहे आणि शॉर्ट टर्म नीड बेस्ड असा आम्ही सुरुवातीला उद्देश ठेवलेला होता. आणि आम्हाला असं वाटत होतं साधारण 20 ते 25 या प्रयोग गटातले जे ग्रॅज्युएट झाले किंवा द्विपदवीधर आहेत असे आम्हाला विद्यार्थी लागतील. प्रत्यक्षात मात्र तिथे सगळे 40च्या पुढच्याच लोक आमच्याकडे विद्यार्थी म्हणून आले. आणि त्यातलाही महत्वाचा भाग असा होता की त्यात वकील होते, डॉक्टर होते, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती होत्या. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्या व्यवसायाचा भाग म्हणून आम्ही काउन्सिलिंग करतच असतो. मग त्यांचे टेक्निक शास्त्रोक्त पद्धतीने या विषयाकडे कसं पाहता येईल हे शिकण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. म्हणजे आम्हाला सुद्धा त्या कोर्सची आखणी करताना एक खूप मोठं आव्हान आमच्या समोर आलं. तर आम्ही
म्हणजे मी स्वतःही त्यातनं खूप शिकत गेले. आज इथे राधा राजे आहे, शिरीषा साठे आहे, आरती पेंडसे, अनुराधा करकरे, या सगळ्या माझ्या मैत्रिणीच पुढे होऊन गेल्या. नंतर डॉक्टर ठोंबरे, डॉक्टर सागर पाठक, स्मिता जोशी ज्या फॅमिली कोर्टमध्ये काम करत आहेत, असे 20 ते 25 सायकोलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट असे सगळे आम्ही मिळून बाया कर्वे विमेन स्टडी सेंटरसाठी या कोर्ससाठी आम्ही काम करत होतो. आणि त्यातनंच मी शर्मिलालाही सांगितलं की तूही या कोर्समध्ये ऍडमिशन घे, कारण काउन्सिलिंगची जे टेक्निक असतं त्याच्यापेक्षाही वेगळं काउन्सिलर म्हणून एक पर्सनॅलिटी असते, ती डेव्हलप करता येते. म्हणजे खूपदा असं आपण आजूबाजूला पाहतो की काही आपल्या आसपास घडलं, काही विपरीत ऐकलं की अरे बापरे काय असं कसं घडलं, तिला एवढी अक्कल नव्हती का, किंवा तो बावळटच होता, किंवा ती अतिशहाणी होती, असे शिक्के आपण मारत असतो. पण याच्या पलीकडे जाऊन तो माणूस असा का वागला असेल, ते जे आम्ही नेहमी म्हणतो टू बी इन समबडीज शूज, त्याच्या जागी जाऊन त्याच्या भूमिकेतून ते समजावून घेणं, त्याच्यासाठी जी एक संवेदनशीलता लागते, सह अनुभूती, जी एम्पॅथी ज्याला म्हणतात, आणि त्याहून पलीकडे म्हणजे आर्ट ऑफ लिसनिंग, जे समोरचं सांगतोय ते ऐकून घेण्याचं कुठेतरी उपजत भान असायला लागतं. आणि शर्मिलाकडे या सगळ्या गोष्टी आहेत, त्या अजून फुलवायच्या आहेत, हे कुठेतरी भान मला असणार, म्हणून मी तिला या कोर्सची माहिती दिलेली होती. कारण ती फॅमिली कोर्टमध्ये अनेक वर्ष काम करत होती. आम्ही भेटलो की त्या विषयी ती बोलायची, तिथे काम करताना कसा ताण येतो, मुलांची कस्टडी एकाकडेच सोपवताना कसं मनाला वेदना होतात, आणि याच्या पलीकडे आपण काही अजून मदत करू शकू का, हे तिच्या पुढे होतं. आणि त्यामुळे दुसऱ्याचे प्रश्न, दुसऱ्याच्या काळजा, दुसऱ्याच्या विवंचना हे समजून घेण्याची एक आतून इच्छा काउन्सिलरला असावी लागते. त्यातून मार्ग कसे काढायचे हे परत एक वेगळं टेक्निक असतं, जे मी तर साधारण 10 सालपासून हे कोर्सेस, प्रत्येक कोर्स मी अटेंड केलेला होता, आणि त्यात खूप इंटरेस्ट होता. आणि शर्मिलाने जर तिच्या पुस्तकातनं जे केसेस आपल्या समोर आणले आहेत, 4 केसेस मी अगदी थोडक्यात वांगी दाखल सांगते तुम्हाला. की शिवानी नावाची एक डॉक्टर, मुलगीच म्हणूया आपण, 25-30 असेल, तिच्याकडे आली. तिची 3 वेळा मिसकॅरेज झालेलं होतं, आणि शरीराने मनाने अतिशय ती थकलेली होती. घरच्यांना वाटत होतं तिने अजून एकदा चान्स घ्यायला काय हरकत आहे, आणि तिला वाटत होतं बस आता त्या चक्रातनं परत जायला नको, त्याच्यापेक्षा दत्तक मूल घ्यायची तिची तयारी होती. अशा वेळी काउन्सिलरची भूमिका खूप वेगळी, खूप महत्वाची अशी असते की काउन्सिलर किंवा शर्मिला तिच्याविषयी, तिच्याकडे दत्तक मूल घेणं किंवा न घेणं यातले बरे वाईट परिणाम याच्या संबंधी ती बोलली नाही, किंवा वैद्यकीय दृष्ट्या ती सक्षम आहे की नाही हे प्रश्न तिने पुढे ठेवले नाही. ती स्वतःला जे बिचारी समजत होती, तिचं जे तुटलेपण होतं स्वतःपासून, तिच्या कुटुंबापासून, तिच्या कुटुंबात जे मतभेद होत होते त्यामधून तिला बाजूला काढून तिची जगण्याची उभारी कशी वाढेल, म्हणजे तिची जी पापुडवाणी अवस्था कशी झाली होती त्यातनं ती कशी बाहेर पडेल, याच्यावर तिने लक्ष केंद्रित केलं आणि ती केस यशस्वीपणे हाताळली. म्हणजे काउन्सिलर हा खरं सल्ला देत नसतो, तर तुम्हाला कुठेतरी सक्षम करत असतो. दुसरी एक केस अशीच होती उमाची. ती कमी शिकलेली होती, 4 मुलं पदरी होती, त्यांच्यासाठी खस्ता काढत होती. पण जेव्हा तिला कळलं आपल्या जावेचे आणि नवऱ्याचेच काही संबंध आहेत, नवऱ्याची प्रतारणा तिला सहन झाली नाही. ती इतकी खचली, तिच्या न्यूनगंड आला, तिने आत्महत्याचा प्रयत्न केला. अशा वेळी तिच्या या मनाच्या अवस्थेतून तिला बाहेर काढणं, तिच्यातली बलस्थानं काय आहेत, तिच्यातल्या मर्यादा काय आहेत याची तिला जाणीव करून देऊन तिला आयुष्यातला नवे नवे मार्ग दाखवणं हे काउन्सिलरचं काम असतं. आणि तेही शर्मिलाने अतिशय मनापासून ती करतेय.
हे या केसेस वाचताना माझ्या लक्षात येतं. अनेकदा असं घडतं की आपल्याला कल्पनेपेक्षा आपल्या आजूबाजूला खूप काही घडत असतं. नातेसंबंधांमध्ये इतकी गुंतागुंत असते की आपण त्याची कल्पना करू शकत नाही. अशी एक केस म्हणजे भावना ही स्वतः नर्स होती, नर्स आहे म्हणूया आपण. तिला तिच्या नवऱ्याने किरकोळ कारणावरून घरातून हाकलून दिलेलं आहे, टाकून दिलेलं आहे. तेव्हा तिला दिवस गेलेले होते. ती शेवटी नर्सिंगचं शिक्षण घेतलं, भावाकडे राहिली आणि ती आपल्या पायावर उभी राहिली. परंतु एक इतका विचित्र तिढा तिच्या आयुष्यात पडला ज्या वेळेला ती शर्मिलाला भेटली. तिच्या नवऱ्याला कॅन्सर झालेला असतो, तो लास्ट स्टेजला असतो. त्याचं नाव कमलाकर. तिने म्हटलं, नावं अर्थातच ही बदललेली असतात. आणि नवऱ्याची बहीण हिला भेटायला आली भावनाला आणि म्हणाली, तू तिच्याकडे, माझ्या भावाकडे आता नर्सिंगसाठी नर्स म्हणून ये, तुझे काय जे पैसे असतील ते आम्ही देऊ. साहजिकच मुलीचा आणि भावनाच्या भावाचा होता काय संबंध? ज्या माणसाने या बाईकडे कधी पाहिलंच नाही अशा माणसाने अशी अपेक्षा करणं हा सुद्धा मूर्खपणा. पण शर्मिलाने तिला बोलतं केलं. तिला नेमकं काय केल्यामुळे कमीत कमी त्रास होणार आहे पुढच्या आयुष्यात हे तिच्याकडूनच तिने जाणून घेतलं. म्हणजे तिने किती सल्ला दिला नाही, पण तिच्या या मार्गाने गेलेस तर तू इथवर पोचणार आहेस, तुला असा त्रास होईल, त्या मार्गाने गेलंस तर तुला कदाचित बरं वाटेल, हे सगळं करून तिला निर्णय घ्यायला तिने सक्षम केलं. आणि भावनाने आपल्या नवऱ्याच्या सेवेसाठी जायचं ठरवलं. कारण कुठे तिला आपल्या नवऱ्याविषयी अनुकंपा होती, कदाचित प्रेमही तिच्या मनात जागतं होतं. आणि नर्स म्हणून एक तिचं कर्तव्य होतं की समोर येईल त्या पेशंटला आपण सेवा दिली पाहिजे. या द्वंद्वात ती सापडली होती. आणि त्यातनं मार्ग हिच्याशी बोलल्यामुळे, शर्मिलाशी बोलण्यामुळे तिला मिळाला होता. आणि तो 14 फेब्रुवारीचा दिवस होता. आणि तिने खूप छान वर्णन केलंय की ती व्हॅलेंटाईन डेची सगळ्यात सुंदर एका बायकोनी दिलेली ती भेट होती. खूप वेळा असं म्हणतात की काउन्सिलरनी आपल्या जो सल्ला काउन्सिलिंगसाठी आलेला असतो त्याच्यामध्ये मनाने गुंतायचं नसतं. पण संवेदनशील व्यक्तीला ते नेहमी शक्यच होतं असंही नाही. रोहिणी जिला ऐकायला कमी येत होतं अशी दिव्यांग मुलगी शर्मिलाकडे आली आणि तिच्याकडे 2.5 महिन्याचं तिचं बाळ होतं. घरून तिला त्रास होत होता, मनावर ताण होता. ती मुलीलाच घेऊन आली आणि तिच्याशी बोलताना शर्मिलाला साहजिक मोठ्या आवाजात बोलायला लागत होतं. आणि ते छोटं बाळ इतकं छान हुंकार देत होतं, हसत होतं. त्यामुळे तिचा निरोप घेताना म्हणजे तिला रोहिणीची जिद्द तर जाणवलीच होती की आपल्या मुलीला मी वाढवणार आहे. सासरी कितीही त्रास होते. पण शर्मिला पटकन उठली, घरात जाऊन त्या बाळासाठी एक छोटीशी भेटवस्तू घेऊन आली. जे आपण बाळ पहिल्यांदा पाहिल्यावर पटकन हातात द्यावंसं वाटतं. हा तिचा जो एक माणूसपणाचा जो अनुभव आहे तो मला आवर्जून तुम्हाला सांगावासा वाटतो. शर्मिला लेखन तर करायचीच. निरनिराळ्या ठिकाणी वर्तमानपत्रातनं तिने लेखन केलेलं आहे. त्याचे लेखी पाठवायचे. तिला आठवत असेल तर सुरुवातीला ती कविता पण करायची. तिने अनेक कविता मला पाठवलेल्या आहेत. आणि त्या कवितांमागचा विचार मला खूप महत्वाचा वाटतो तिचा, की तिने दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने एक लेख लिहिला होता. आणि त्यात आपल्याला माहिती आहे अंधाराची भीती तर सगळ्यांनाच असते, लहान मुलांना असते, मोठेपणी सुद्धा ती पूर्णपणे गेलेली नसते. पण काही जणांना प्रकाशाची भीती वाटत असते. आणि प्रकाशाची भीती म्हणजे काय तर आपल्या ज्या चुका असतात, आपले जे स्वभाव दोष असतात यांच्यावर प्रकाश टाकण्याची भीती वाटत असते. खूप छान कल्पना आहे ही. त्यामुळे अनेकदा काय होतं, आपण आपल्या वागण्याचं समर्थन करत राहतो. आपण जसे आहोत तसे आपल्याला स्वीकारतच नसतो. आणि त्यामुळे परत नातेसंबंधात इतके तिढे पडत असतात, इतके गुंते होत असतात. तर ना आपल्याला आहे असं स्वीकारायचं. दोषांवर आपल्या प्रकाश टाकण्याची संकल्पना तिने 4 ओळींच्या कवितेतनं तिने म्हटलेलं आहे.
अंतरी अपुल्या दैवत राहो सचोटीचा एक दिवा, त्या तेजातून उजळत राहो सन्मार्गाचा प्रकाश नवा. आणि समुपदेशनाच्या वाटेनं चालताना तिला हा सन्मार्गाचा प्रकाश निश्चितपणे लाभलाय मला असं वाटतंय. आणि हे सगळं करत असताना कळत न कळत प्रत्येक समुपदेशक कुठेतरी स्वतःही घडत असतो. त्याच्याची परिपक्वता, समोरच्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलत असतो. म्हणजे हे तर आत्मभान आहेच, पण या पुस्तकातून जे येतं ते शर्मिलामध्येही जागृत झालंय याची मला खात्री आहे. शर्मिलानेही सांगितलं पुस्तक अर्पणही तिने तिच्या आजीला केलेलं आहे, कारण तिच्या आजीचा खूप सहवास शर्मिलाला लाभला होता. शर्मिलाची नात ओवी आता ही भारतात राहत नाही, त्यामुळे तिचा प्रत्यक्ष सहवास लाभायची थोडीशी कमतरता दोघींनाही जाणवत असणार. पण या पुस्तकाच्या रूपाने ही शहाणपणाची शिदोरी, हुशारी ही उपजत असते, पण शहाणपण हा आपल्याला मिळवायचा असतो. आणि ही आजीने ओवीला दिलेली एक सुंदर भेट आहे. ती आता लहान आहे, पण ओवी मोठी होईल तसतशी आजी कसा विचार करत होती, काय करत होती, हे आत्मभान ओवीला सुद्धा येणार आहे याची मला खात्री आहे. तुम्ही सगळ्यांनी हे पुस्तक वाचा. यातले जे प्रश्न आहेत तर तुमच्या आमच्या घरातले नसतीलही, खूप वेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, पण त्याकडे जायची वाट, छोटे प्रश्न सगळ्यांनाच असतात, त्याकडची त्याकडे पाहायचा दृष्टिकोन, त्याची वाट मात्र आपल्याला या पुस्तकातून निश्चितपणे सापडेल याची मला खात्री आहे. मला या प्रसंगी सगळ्या म्हणजे नितीन, शर्मिला दोघांनी सामावून घेतलं, त्याच्याबद्दल धन्यवाद देण्याइतकं आमचं नातं औपचारिक नक्कीच नाहीये, पण मनापासून आनंद व्यक्त करते. परत एकदा शर्मिलाचं अभिनंदन करते आणि तिच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मकरंद ठोंबरे यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार व्यक्त करावेत. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मृणालिनीताई चितळे, आराध्याच्या मानसीताई, शर्मिला आणि उपस्थित असलेले सर्व रसिक प्रेक्षक मित्रमैत्रिणींनो, आजच्या या प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम अतिशय छान चालू आहे आणि मला खूप आनंद होतोय की शर्मिलाने जे प्रयत्न आणि एफर्ट्स घेतलेले आहेत गेल्या काही वर्षात, त्या सगळ्याचं एक चीज झाल्यासारखं मला असं वाटतंय. कारण गेले 9 वर्ष आम्ही एकत्र काम करतोय. सो त्या सर्व स्तरातनं ती कुठल्या कुठल्या जाती आणि काय काय करते हे मी स्वतः पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे बाया कर्वे संस्थेमध्ये डिप्लोमा कोर्समध्ये काही विषय शिकवायला मी जात होतो. तिथे आमची प्रथम ओळख झाली आणि कोर्स झाल्यानंतर त्याच काळात मी माझी संस्था इन्स्टिट्यूट ऑफ होलिस्टिक हिलिंग इंडिया साधारण त्याच्याच पुढे मागे रजिस्टर केली होती आणि प्रशिक्षित समुपदेशक बरोबर काम करायला हवे होते. सो बऱ्याच जण मला त्या बॅच मधले लोक जॉईन झाले आणि आम्ही एकत्र काम करायला सुरुवात केली. परंतु शर्मिलाचं वेगळेपण मला असं पहिल्यांपासून जे जाणवत होते असं की अत्यंत, तुम्ही सगळे तिला ओळखता, पण मी आता सर म्हणून तिला जे अनुभवलेलं आहे गेल्या काही वर्षांमध्ये, तर त्यात मला काय वाटतं ते सांगतो. एक अत्यंत उत्साही असं ते व्यक्तिमत्व आहे आणि तरलपणा, प्रत्येक गोष्टी ते टिपकाला कसं असतो ना, प्रत्येक गोष्ट टिपून घेतो, तसं तिची ज्ञान ग्रहण करण्याची इच्छा, आकांक्षा आणि प्रयत्न हे सातत्याने मी गेले 8, 9, 10 वर्ष पाहतोय. आणि कुठलाही विषय शिकताना, नवीन काही शिकताना ती कायम, एखादा लहान मूल कसं चेहऱ्यावर त्याच्याशी भाव असतात की नाही मला सांगा, मला हे माहिती पाहिजे, तसं तिच्यातलं ते लहान मूल पण तिच्यामध्ये आहे. म्हणजे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, निष्ठीलपणा आहे आणि सजगता पण आहे. जे आत्मभान पुस्तक तिने लिहिलेलं आहे ते पुस्तक तिने स्वतः आत्मभानावर असतानाच लिहिलेलं आहे.
कारण ती तितक्या सजगतेने वावरत असते, काम करत असते, हे आम्ही अनुभवलेलं आहे. आमच्या संस्थेचा जो सहजीवन विभाग आहे ज्याच्यामध्ये विवाह पूर्व समुपदेशन आणि विवाह पश्चात समुपदेशन याच्यावर बरंच काम चालतं. तर अनेक वेळेला आम्ही अनेक केसेस डिस्कस करत असतो, वेगवेगळे अप्रोचेस कसे वापरले, काय अनुभव आला, कुठे अडकायला होतंय, अशा अनेक विषयांवर चर्चा होत असतात. तर शर्मिलाचं जे फॅमिली कोर्टात तिने जो अनुभव घेतलेला आहे त्या सगळ्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर ती तिच्या कामामध्ये करताना मला नेहमी दिसते. म्हणजे बरेच काउन्सिलर्स हे पुस्तकी पण असतात, तसे पण आम्ही काही पाहिलेले आहेत की बऱ्याच काउन्सिलर्सना स्किल्स चांगले येत असतात, समोरच्या माणसाशी बोलायचं कसं, ऐकायचं कसं, हे सगळे स्किल त्यांच्यामध्ये असतात. पण आपल्या आयुष्यात आलेले अनुभव केस सॉल्व्ह करण्यासाठी वापरणं हा विषय फार कमी जणांमध्ये आढळून येतो. आणि मला वाटतं शर्मिलानी जो अनुभव फॅमिली कोर्टात काम करताना घेतलेला आहे त्यावेळेची जी ती संवेदनशीलता, असहाय्यता लोकांमधली तिने जी अनुभवलेली आहे त्या सगळ्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर ती तिच्या कामामध्ये करताना मला दिसलीये कायमच. आणि तिला आजपर्यंत कुठलीही गोष्ट मला परत सांगायला लागलेली नाही, ही माझ्यासाठी अत्यंत दुर्मिळ आणि आनंदाची गोष्ट आहे. कारण माझ्याबरोबर 80-90 लोक काम करतात, पण शर्मिला एकदा सांगितलं की संपतो विषय, मला परत तिला कधीच काही सांगायला लागलं नाही. तर ती जी एक मॅच्युरिटी असते ना, इमोशनल मॅच्युरिटी, माणसांना समजून घेणं, वेळ प्रसंगानुसार आपल्या वागण्यामध्ये पटकन बदल करता येणं, हे सगळे गुण मला तिच्यामध्ये आहेत असं कायमच वाटतं. आणि एवढं सगळं करून तिच्यात एक लहान मुलं आहे जे तिने छान जपलेलं आहे. सो तुम्हाला त्या तिच्या पुस्तकातल्या ज्या लेख आहेत त्याच्यावरून लक्षातच येईल की तिचं मन किती संवेदनशील आहे. पण मला चांगला भाग त्यातला हा वाटतो की ते लेख सगळे कल्पना विश्वावर आधारित नाहीयेत, ते सगळे लेख ह्या खऱ्या केसेस आहेत, त्यातला आलेला अनुभव तिने गोष्टी रूपाने तुमच्या समोर मांडलेला आहे. सो मला असं वाटतं की हे पुस्तक तुम्ही सर्वांनी जरूर वाचावं, त्याचा प्रत्येकाला उपयोग नक्कीच होईल असं मला वाटतं. आणि आता गेल्या 5-10 वर्षामध्ये इव्हन विवाह संस्थेमध्ये देखील पुष्कळ बदल झालेले आहेत. किंवा रिलेशनशिप काउन्सिलर म्हणून काम करताना जसं सॉफ्टवेअर अपडेट करायला लागतं तसं काउन्सिलरना पण अपडेट व्हायला लागतं. किंवा आम्हाला पण समाजात काय चाललंय, कुठल्या गोष्टी आता प्रचलित आहेत किंवा ट्रेंड्स कसे बदलत आहेत, ह्या सगळ्याची माहिती अप टू डेट ठेवावी लागते. कारण मला झालेला प्रॉब्लेम सांगतो. मला एकदा एका मुलाने सांगितलं, ही माझी पहिली क्रश होती, मला अजिबात माहिती नव्हतं की क्रश म्हणजे काय. हा मला स्वतःला आलेला प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो. सो ह्याचं कारण हेच आहे की तरुण वर्गातल्या मुला मुलींशी संवाद साधताना त्यांचे प्रचलित शब्द, त्यांचे प्रचलित सगळ्या चालीरीती, त्यांच्या सवयी याचं अचूक ज्ञान असणं अतिशय आवश्यक असतं. आणि मला अगदी खात्री आहे की आपला लाईफ पार्टनर जमवलेले समजा 60-65चे आजी आजोबा जरी तिच्याकडे कंपॅनियनशिप म्हणून हवी म्हणून आम्ही लग्न करू का विचारायला आले तर त्यांचं लग्न पण शर्मिला खूप छान जुळवून देईल. आणि अगदी 25 वर्षाच्या लिव्हिंग मध्ये राहणारे मुलगा मुलगी जरी अगदी सध्याचे तिला भेटले तरी ते तिला खुश होऊन बाहेर पडतील भेटल्यानंतर, ह्याची मला खात्री वाटते. सो हे असे सगळ्या गुणांचं तिच्यामध्ये भरपूर मिश्रण आहे आणि असं एक ते व्यक्तिमत्व आहे. किंवा माझ्या संस्थेतर्फे काम देताना केटरिंग कॉलेजमध्ये काउन्सिलिंग पहिल्यांदा सुरू झालं. सो केटरिंग कॉलेजमध्ये सगळं थोडंसं हायफाय असतं, इंग्लिश बोलणारी लोक असतात, सगळं थोडंसं मॅनरिझम, एटिकेट्स ह्या गोष्टींना खूप महत्व असतं. तर तिथे कुणाला बरं नियुक्त करावं, तर माझ्या डोळ्यासमोर पहिल्यांदा शर्मिलाच आली. कारण तिच्या चेहऱ्यावरचा हसतमुखपणा, लोकांशी कनेक्ट होण्याची तिची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी खूप छान आहेत तिच्याकडे. आणि काउन्सिलर बनण्यासाठी जे आवश्यक सगळे गुण असतात आणि जी कौशल्य असतात ते तिने खूप छान आत्मसात केली आहेत. आणि ती शिकते अजून, तिची शिकण्याची वृत्ती अजिबात कमी झालेली नाही. मी तिच्यापेक्षा लहान आहे ऍक्च्युली वयाने, पण ती अतिशय तन्मयतेने आणि उत्साहाने संस्थेमध्ये येते, शिकत असते. आणि तिचा अस्तित्वात आम्हाला पण ऊर्जा तिच्याकडून मिळत असते कायम. सो तिचं हे पुस्तकाचं स्वप्न साकार होतंय त्याचा मला अतिशय आनंद आहे. चितळे मॅडमनी काउन्सिलिंग आणि ह्या दृष्टीने बऱ्याच गोष्टींवर सगळ्या वक्त्यांनी खूप काही सांगितलेलं आहे. खात्री आहे की अशी अनेक पुस्तकं ती तिच्या हातून लिहून होतील आणि त्याचा समाजातील अनेक घटकांना उपयोग होईल अशा माझ्या मी शुभेच्छा तिला देतो.
आणि आजच्या कार्यक्रमात तुम्ही सगळे एवढ्या मोठ्या संख्येने आलात आणि शांतपणे सगळं ऐकून घेताय, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सर म्हणाले तसं शर्मिलाताईंच्या मॅग्नेटिक पर्सनॅलिटीचा आपल्या सगळ्यांनाच छान अनुभव आलेला आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण पुस्तकात वाचतो, पण प्रत्यक्ष व्यक्ती तितक्या प्रकृती ज्यांनी अनुभवल्या अशा शर्मिलाताईंचं हे पुस्तक आहे. मला वाटतं बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो, बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना ही सीखो, मजबूरियों को मत कोसो, हर हाल में चलना सीखो. हेच त्यांनी त्यांच्या सगळ्या क्लायंट्सना सांगितलं असेल याची मला खात्री आहे. त्यांच्या भाची रमा मांजरेकर आज इथे उपस्थित आहेत, तर त्यांचं मनोगत व्यक्त करायला मी त्याला व्यासपीठावर बोलवते. माधव मांजरेकर यांच्या वतीने ते मनोगत व्यक्त करतात. माधव मांजरेकर हे स्वतः फिजिक्स या विषयात डॉक्टरेट आहेत आणि साहित्य कला याविषयी त्यांना विशेष ज्ञान आणि रुची आहे. मी रमा मांजरेकरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत या प्रसंगी व्यक्त करा. परवानगी घेऊन मनोगत वाचते. माधवला इथे यायची फार इच्छा होती, त्या हिशोबानेच आम्ही सगळे आमचे ट्रॅव्हल प्लॅन्स तयार केले, पण अनफॉर्च्युनेटली तो नाही येऊ शकला. त्यामुळे मी आज पोस्टमनचं काम करणार आहे. त्याचा लेख आणि त्याचं मनोगत तुमच्यापर्यंत पोस्ट करायचा प्रयत्न करणार आहे. वाचते. नमस्कार. शर्मिला मामींना आम्ही मामी म्हणणं हा त्यांच्या वयाचा किंचित अपमान आणि आमची वय लपवण्याचा क्षीण प्रयत्न करण्यासारखा आहे. कारण शर्मिला मामी आणि नितीन मामा हे आम्हाला आमच्याच महाविद्यालयातील फार तर आमच्यापेक्षा एक 5-10 वर्षांनी पुढे असलेले सिनियर्स असल्यासारखे वाटत आलेले आहेत. किंबहुना अन्वया, रश्मी, सानिका या मंडळींची गट्टी ही माझ्या आणि शिल्पापेक्षा सुरभी आणि सोहमशी साधिक आहे असं मला वाटतं. अशाच एका भारत फेरीमध्ये सोहमने अन्वयाला एकदा विचारलं होतं, डू यू यूज संतूर? संतूर हे टीव्हीवरच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये त्वचा पे निखार आता है वगैरे अशा ऍडव्हर्टाइजमेंट्स तेव्हा होत्या. ती जाहिरात पाहिल्यावर निखार आलेली त्वचा बहुधा त्याला त्याच्या मावशांचीच दिसली असावी. बाकी घरी आम्ही सगळे मलखांबी. आणि खरं तर तसंच जर मोजून पाहायला गेलं ना, तर आमच्या जन्मापासून ते आतापर्यंतचा काळ हा आमच्या जन्मा अगोदर टिळक गेले तिथपर्यंतच्या काळा इतकाच आहे. The number of years between 1920 and 1972 is exactly the same as the number of years between 1972 and 2024. त्यामुळे शर्मिला मामीचं हे पुस्तक वाचताना आपण आपल्याच एखाद्या सिनियर मित्रमैत्रिणीचं नवलेखन वाचावं तशा पद्धतीने मी ते वाचायला घेतलं. किंबहुना ते वाचत असताना मला तसाच प्रत्यय येत गेला, कारण त्यात मांडलेला विषय, त्यातल्या व्यक्ती, त्यात आलेल्या घटना या आमच्या पिढीला खूप रिलेटेबल आहेत. वास्तविक मनस्वास्थ्य हा विषय आणि त्यावर पुस्तक लिहिणं हे सोपं नव्हे. कारण आपण स्वतःला मारे अगदी म्हणतो की मन आहे म्हणून आपण मानव वगैरे, तरी सुद्धा मन नावाचं आपल्याला इंद्रिय आहे हे आपण खऱ्या अर्थाने मानतच नाही. मग त्यावर चर्चा करणं, त्याच्या व्याधी समजून घेणं आणि त्या व्याध्यांच्या निर्मूलनाच्या प्रयोगाचं फलित असं जाहीरपणे मांडणं हे तर खूपच दूरची गोष्ट झाली. वास्तविक मन हे केवळ इंद्रिय नव्हे, तर इंद्रियाणा मनश्चास्मी, इंद्रियांमध्ये मी मन आहे असं साक्षात श्रीकृष्णाने श्रीमद भगवद्गीतेमध्ये विभूती योगात सांगितलेलं आहे. परंतु मन, मनाचे व्यवहार, एकूण मनाचं संतुलन हा आपल्याकडे आजही टॅबू मानलेला विषय आहे. माझं डोकं दुखतंय म्हणून डॉक्टरकडे गेलो होतो हे जितक्या सहजपणे आपण 4 चौघात सांगतो
तितक्याच सहजपणे जरा मानसिक अस्वस्थता वाटत होती म्हणून काउन्सिलरकडे गेलो. हे आपण भारतामध्ये आजही किंवा कुठल्याही देशामध्ये आजही आपण म्हणू शकत नाही. शर्मिला मामीच्या पुस्तकात सगळ्याच लेखांवर काही टिप्पण करावं हे या भाषणाचं प्रयोजन नाही, परंतु त्यातील मला भावलेल्या काही गोष्टी उद्धृत करतो. पहिलाच लेख, सॉरीच्या शिष्टाचाराचा दिवा लावूया. वाचनात सॉरी हा एक फार चांगला शब्द आपण सामाजिक दृष्ट्या गमावला आहे का असं वाचताना वाटून गेलं. एकतर मराठीला शिष्टाचाराचं वावडं, घरी आलेल्या पाहुण्यांना थँक्यू फॉर कमिंग वगैरे म्हणण्याची पद्धत पाश्चात्य, ती आपल्याकडची नव्हे. आता अतिथी देवो भव म्हणणाऱ्या भारतात हेच म्हणून घरी आल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत वगैरे असं जर आपण बोलायला गेलो तर लोकांना वाटेल की किती नाटकी व्यक्तिमत्व आहे हे. सॉरी हा एवढासा शब्द 2 अक्षरे, परंतु अनेक चालू आणि भावी भांडणांचा, आबोल्यांचा, रुसव्यांचा निचरा करण्याचं सामर्थ्य असलेला हा शब्द आहे. जाता जाता हेही सांगायला हरकत नाही की आय लव्ह यूला जसा मराठीत पर्याय नाही तसाच सॉरीलाही नाही. क्षमा करा, माफ करा पेक्षा सुटसुटीत, थेट, नेसेसरी आणि सफिशियंट शब्द आहे हा. असाच आणखीन एक शर्मिला मामीचा लेख म्हणजे शिव जावडेकर गेल्यावर तो वाचताना लिहिलेला लेख. आपण जसं सॉरी म्हणायला संकोच करतो तसंच कुणाची ते पटकन स्तुती करायलाही कचरतो. त्यातला प्रमुख भाग म्हणजे एका बाजूला यात कुठेही असं उघड म्हणणं, उगीच खोटं, तोंड देखलं तर वाटणार नाही ना ही भीती, आणि दुसऱ्या बाजूला दुसरी कोणी हे जर आपण म्हटलेलं ऐकलं तर याला नक्की आपल्याकडनं काय हवंय हा प्रश्न पडतो. सिंपल गुड जॉब किंवा किती छान काम केलंयस हे म्हणणंही आपल्याला कठीण जातं. पुलं एकदा त्यांच्या भाषणाअगोदर त्यांची ओळख करून देताना कोणीतरी इतकी स्तुती केली की ते भाषण सुरू करताना म्हणाले होते, माझ्या श्रद्धांजलीचा वगैरे कार्यक्रम चालला की काय अशी शंका आली मला. तर तात्पर्य काय, सॉरी म्हणणे, काही चांगलं केलं असताना गुड जॉब म्हणणे, कौतुक करणे या गोष्टी आपण अधिक प्रमाणात स्वीकारायला हव्यात. हे शर्मिला मामीनी पुस्तक हे शर्मिला मामीचं पुस्तक वाचताना जाणवलं. तसाच कोण चुकलेपेक्षा काय चुकलं हा लेख लीडरशिप वर्कशॉप्स, एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंट वगैरे मध्ये देखील समस्या काय आहे ती प्रथम सोडवा असं शिकवलं जातं. पण दैनंदिन व्यवहारात आपण समस्येऐवजी व्यक्तीवर केंद्रित होतो. काय चुकलंय हे सांधून घेण्याऐवजी कोण चुकलंय हे आपण हे पाहण्याचा आपला कल जास्ती असतो. त्या व्यक्तीला दोष देण्याकडे कल जास्त असतो. त्याचप्रमाणे काय केलं किंवा पण काय केलं नाही याकडे हा लेख जास्त आपल्याला आकर्षित करतो. व्हॉट वी did is important, but what we did not do was even more important. उदाहरणच द्यायचं झालं तर संगीतातील किंवा नाटकातील सायलेन्सचं महत्व या नकर्तेपणाला आहे. योग्य ठिकाणी पेरला तर हा पॉज 100 स्वरांचा आणि शब्दांची जागा भरून काढतो. मात्र खूपदा पण मी काहीच केलं नाही हेच आपल्याला ऐकू येतं. अरे पण तोच तर खरा प्रॉब्लेम आहे ना. हे आपल्याला जे सांगावंसं वाटतं ते शर्मिला मामींनी अतिशय उत्कृष्टपणे गोष्टी रूपाने या पुस्तकात सांगितले आहे. याच धर्तीवर त्यांचा उत्तर कसं असावं हा लेख. मला वाटतं उत्तरच नव्हे तर आपली प्रतिक्रिया, मग ती या उत्तरासारखी वाचिक असो किंवा अगदी मानसिक मनातल्या मनात जरी असली तरी हा रिस्पॉन्स महत्वाचा आहे. कारण इथे फ्री वेल आहे आणि अध्यात्मात शिरायचं झालं तर तिथेच क्रियेचं कर्म होऊन कर्मफल काय असेल ते निश्चित होतं. We cannot control the situation that we are dealt with, but we can control our response to it.
विक्टर फ्रँकलने तरी वेगळं काय म्हटलंय. आणि आता अध्यात्मात शिरलोच आहोत तर अपेक्षांची अपेक्षा हा कर्मण्यवादी कारस्ते च्या मार्गाने जाणारा शर्मिला मामींचा लेख. किंवा निर्णयापूर्वी विचार करा, थोडं जास्त थांबा, विचार करा, मग ठरवा वगैरे स्वरूपाचे हे लेख मनस्वास्थ्याविषयी तर आहेतच, परंतु ते फार मोठं तत्वज्ञान अगदी सहजपणे तुमच्या आमच्या सारख्यांच्या जीवनात रोज घडणाऱ्या गोष्टींमधून सांगून जातात. शेवटी 2 लेखांचा उल्लेख करून थांबतो. पहिला आत्मभान हे पुस्तकाचं शीर्षक देखील आहे. शर्मिला मामींनी हे अतिशय समर्पक शीर्षक योजलं आहे आणि मला वाटतं आपल्या साऱ्या मानवी व्यवहाराची मेघ जर कुठे असेल तर ती या आत्मभानामध्ये आहे. हा सेल्फ अवेअरनेस जपावा, वृद्धिंगत करावा. आजच्या धावपळीच्या काळात आपल्या स्वस्थ राहायला, स्वमध्ये राहायला जमतच नाही. सकाळची शाळा, कॉलेज, ऑफिस गाठायची, तिथे अभ्यास, काम, घरी स्वयंपाक, इतर काही कामं धावाधाव चालूच असते. मात्र यात थोडा वेळ सकाळी आणि थोडा वेळ रात्री झोपण्या अगोदर स्वतःला द्यावा हे या पुस्तकात सांगितलं आहे. फार नाही, 5 मिनिटं, 10 मिनिटं, पण त्या वेळेत आपण आपल्याशी बोलावं. काय नवं रचायला हवंय, काय जुनं दुरुस्त करायला हवंय याचा विचार करावा. डोंट जस्ट सिट देअर, डू समथिंग. हे आपण नेहमीच ऐकत आलेलो असतो. हे पुस्तक वाचताना शर्मिला मामींनी याच्या अगदी विरुद्ध डोंट जस्ट डू समथिंग, सिट देअर हा विचार आमच्यासारख्या वाचकांपर्यंत पोहोचवला आहे आणि आम्हाला अंतर्मुख करायला लावलाय. जग आज खूप पुढे गेलंय. सगळीकडेच लाईफ कोचेस पाहायला मिळतात. यू गो टू देम, दे लिसन, दे ऑफर यू देअर काउन्सिल. वयाने, हुद्द्याने, संपत्तीने खूप मोठी असलेली माणसं देखील अशा या लाईफ कोचेसना कन्सल्ट करतात. पूर्वी आपल्या घरातच असायचे मोठे मामा, आत्याचे यजमान, आजूबाजूला मित्रांचे वडील वगैरे, जे असा सल्ला विचारण्याकरता आपण जात असू त्यांच्याकडे. आज जग बदललं आहे, समाज बदलला आहे, कुटुंब व्यवस्था बदलली आहे. शर्मिला मामींचं हे पुस्तक मला या नव्या समाजाचं प्रतिनिधित्व करणारं आधुनिक पुस्तक वाटतं. आणि शेवटचं, या लेखातच आल्याप्रमाणे थांबायचं कुठे हे कळायला हवं. माझं हे बोलणं थांबवताना मी जिथून सुरुवात केली त्या 1972 पूर्वीच्या काळाविषयी थोडं सांगून मी हे माझं भाषण संपवतो. आत्मभान पुस्तकातील सर्वच लेख उत्तम आहेत, मात्र त्यातही शर्मिला मामींनी मांडलेला मनोगत आणि इतर लेखांमधून आलेल्या त्यांच्या आजींचा आणि आईंचा उल्लेख हा खूप हृद्य आहे. 1960s आणि 70s या 2 दशकांमधील आपल्या देशातील काळच वेगळा होता. त्या दरम्यान सर्वत्र स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव साजरा व्हायच्या बेतात होता. एकीकडे स्वातंत्र्य मिळाल्यावर आपण याम करू, त्याम करू वगैरे पाहिलेल्या स्वप्नांना रियालिटी चेक मिळत होता, तर दुसरीकडे स्वतंत्र भारतात शिक्षण, तंत्रज्ञान वगैरे क्षेत्रात झालेल्या गुंतवणुकीची फळं दिसू लागली होती. शर्मिला मामी, नितीन मामा, शिल्पा, मी आम्ही सगळी या 1960s 70s मध्ये जन्मलेले. मला वाटतं या इन्व्हेस्टमेंट्सची फर्स्ट प्रॉडक्ट्स आहोत आणि या प्रॉडक्ट्सची, फळांची उत्तम प्रकारे निगराणी करण्यास, ती रोपं खत पाणी देऊन वाढवण्यात आम्हाला पुलंच्या चितळे मास्तरांसारखं घासून पुसून बाहेरच्या जगात पाठवण्यात या आई, ताई वगैरे मंडळींचा मोठा हात आहे. म्हटलं तर धाक, परंतु धाकापेक्षाही आदर आणि विद्यार्थ्यांवर अतोनात प्रेम, त्यांच्यावर निरपेक्ष मायेनं छत्र अविरत धरणारी ही गुरुजन मंडळी. वी आर ब्लेस्ड टू हॅव भिडेबाईंसारखी मंडळी अमॉंगस्ट अस. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून माझे हे विचार व्यक्त करायला संधी दिल्याबद्दल शर्मिला मामी, नितीन मामा आणि तुम्हा सगळ्यांचे आभार मानून आणि आत्मभान या पुस्तकाबद्दल शर्मिला मामींचे पुन्हा एकदा अभिनंदन करून मी तुमची रजा घेतो.
थँक्यू. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळतोय. आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक घटकांची साथ लाभली, त्याचा थोडक्यात उल्लेख करते आणि मग आपण पसायदानाकडे वळूया. हॉल डेकोरेशनची व्यवस्था बघणाऱ्या अमिता कुलकर्णी यांचे आभार. टेबल खुर्च्या श्रीयुत दाते यांनी बघितल्या. भोजन व्यवस्था श्रीयुत शेट्टी यांच्याकडे आहे. साऊंड सिस्टीमचे महेश दादा माझ्या उजव्या बाजूला बसले. PYCचे व्यवस्थापक ज्यांनी लाईटची व्यवस्था बघितली त्यांचे मनापासून आभार. तसंच प्रेसचे एक रिप्रेझेंटेटिव्ह माझ्या समोर बसले, त्या दादांचंही मनापासून आभार. मला वाटतं ह्या सगळ्या घटकांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवू, त्यांचे आभार मानूया. आपण आज सगळेजण ह्या पुण्यनगरीमध्ये एकत्र जमा झालो पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आयुष्य जगण्यासाठी लागणारी मूल्य, विचार, चांगुलपणा, सामाजिक बांधिलकी याचे संस्कार आपल्या मराठी मातीत आले ते या संतांच्या शिकवणुकीमुळे. स्वतःचे कल्याण व्हावे अशी भावना आपल्या सगळ्यांच्या मनात असते, पण जेव्हा सर्वांनी सुखी व्हावे अशी विश्वव्यापी भावना आपण जेव्हा मनात जपू लागतो तेव्हा संतांची शिकवण खरीखुरी आचरणात आली असं म्हणायला हरकत नाही. सर्वेपी सुखन संतु हा भाव सर्वांमध्ये रुजावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आज आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला मी व्यक्त करते. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका या ग्रंथाच्या 18व्या अध्यायाच्या शेवटी सर्व विश्वाच्या कल्याणासाठी देवाकडे पसायदान मागितले. ह्याच पसायदानाने आपण आजच्या कार्यक्रमाची सांगता करतोय. मी साधना जोग यांना विनंती करते की त्यांनी पसायदानासाठी व्यासपीठावर यावे. येणे वाक्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसा